हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईमध्ये भाजप शिवसेनेने गाठला बहुमताचा आकडा। भाजपचा 89 तर शिवसेनेचा 29 जागांवर विजय। बीएमसीत महायुतीचा महापौर बसणार। राज्यात बाळासाहेब ठाकरे एकच ब्रँड, फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। मुंबईत मराठीच महापौर होणार तर उद्या ईव्हीएम पाडू शाही असे अनेक विषय येतील। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला। पंचवीस वर्षांच्या ठाकरेंच्या बीएमसीतील सत्तेला सुरुंग। ठाकरेंची शिवसेना 65 जागांवर विजयी तर मनसेला अवघ्या 6 जागा। राज्यातील 29 महापालिकांपैकी 17हून अधिक ठिकाणी भाजपची मुसंडी। भाजप कार्यकर्त्यांकडून धुरंधर देवाभाऊ म्हणत फडणवीसांवर स्तुती सुमन। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना दे धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 83 तर पुण्यामध्ये 90 उमेदवार विजयी। पुण्यात भाजपने उडवला राष्ट्रवादीचा धुव्वा। जल्लोषावेळी मुरलीधर मोहोळांनी थोपटले दंड। महापालिका निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का। समाधान सरवणकर, कप्तान मलिक, दीप्ती वायकरांसह अरुण गवळींच्या दोन्ही मुलींचा पराभव। नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचा शिंदेंच्या शिवसेनेला धोबीपछाड। भाजप 65 तर शिवसेना 42 उमेदवार विजयी। महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमची जोरदार मुसंडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तर इतर 12 महापालिकांमध्ये एकूण 95 उमेदवार विजयी। लातूरमध्ये काँग्रेसने गड राखला। 70 पैकी 37 जागांवर काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार विजयी तर भाजपला 14 जागांवर मानावं लागलं समाधान। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। तर कालचा दिवस 29 महापालिका आणि त्या 29 महापालिकांचे निकाल, त्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढती या सगळ्यांमध्ये गाजलाय। तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालामध्ये महायुतीने बाजी मारली आहे। मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप महायुतीचा झेंडा फडकलाय। भाजपने 89 जागांवर तर शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागांवर सरशी साधली तर राज ठाकरेंच्या मनसेने 6 जागा मिळवल्यात। काँग्रेसला 24 जागा मिळाल्या तर समाजवादी पार्टीला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 1 जागेवर विजय मिळवलाय। तर मुंबई महापालिकेसह राज्यातील 17हून अधिक महापालिकांवर भाजपने आपला झेंडा फडकवलाय। विरोधकांवर टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार, हाच अजेंडा मुख्यमंत्री फडणवीसांनी या निवडणुकीमध्ये राबवला आणि मतांच्या रूपाने जनतेने भाजपला कौल दिला। या महाविजयानंतर मुंबईमध्ये भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी झळकवलेली पोस्टर्स चर्चेमध्ये आली आहेत। धुरंधर देवा भाऊ अशा आशयाची पोस्टर कार्यकर्त्यांनी झळकवली।
नगर परिषदेपाठोपाठच आता महानगरपालिकेमध्ये देखील भाजपनं अव्वल स्थान पटकावलंय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत. 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय. आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर जिंकून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये बोलताना मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहेत, इतर कुणीही स्वतःला ब्रँड समजू नये. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना हा टोला लगावलाय. मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे. तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे. मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी कडवी लढत दिली. या निवडणुकीमध्ये मनसेचे 6 उमेदवार हे विजयी झालेत. मनसेच्या विजयी झालेल्या नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती आणि गुलाल देखील मोठ्या प्रमाणात उधळण्यात आलाय. मला खूप खूप आभार मानावेसे वाटतात. त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत, वरिष्ठ पदाधिकारी आहेत, यांनी देखील मला खूप सपोर्ट केला. वेळोवेळी माझ्या कार्यालयाला भेट देणं, माझ्या प्रचारात भेट देणं, अगदी अनिल भाऊ असोत, महेश असो, आमचे सरदेसाई असोत, अमितजी असोत, आदित्यजी असो, उद्धवजी असोत, राजसाहेब असोत, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खरोखर माझ्यावर खूप प्रेम केलं. प्रचारादरम्यान मला खूप सहकार्य केलं. मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचं देखील मला आभार मानायचे. तर नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं सरशी साधली आहे. भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील म्हणजेच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या कलगीतुऱ्यांनी गाजलेली होती. पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. नवी मुंबईत भाजपचा बोलबाला, गणेश नाईकांचा नवी मुंबईत दबदबा, नवी मुंबईत शिवसेनेला धक्का, एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी आणि घोडा गायब करू असं खुलं आव्हान देणाऱ्या गणेश नाईकांनी नवी मुंबईत सत्ता काबीज करून शिंदेंना धक्का दिला. एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करा आणि घोडे पण बेपत्ता करून टाका. विजयाच्या दिवशी नाईकांचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. नवी मुंबई महापालिका निकालाचं जणू काही सगळं सार या व्हिडिओतून समोर आलंय. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षात थेट लढत झाली.
निवडणुकीच्या प्रचारात या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगला. त्यातून गणेश नाईक महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला थेट इशारा देताना दिसले. एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेन आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन. फरार नाही, बेपत्ता करून टाकेन. नवी मुंबईत निवडणुकीच्या निकालात गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली भाजपनं जोरदार मुसंडी मारली. नवी मुंबईच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपच्या या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईत एकच जल्लोष केला. मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या शहराची वाट लावू देणार नाही. हा गणेश नाईक पैशाचा मोह कोणाला, पैशाचा मोह कोणा, सगळ्यांना पैसा हवा असतो, परंतु ज्या पैशातून जनता जनार्दनाच्या जीवनाची वाट लागेल असा पैसा आम्हाला तर नको आहे. भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली. नवी मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचारात मोठी कंबर कसली. मात्र शिवसेनेच्या तुलनेत भाजप उमेदवारांना नवी मुंबईकरांनी पसंती दिल्याचं दिसून आलं. खैरात वाटल्यासारखा DCR वाटलाय. मी सज्जन लोकांना आवाहन करीत, तुम्ही अभ्यास करा. जर का आज नगर विकास खात्याने दिलेला जो FSI पूर्ण वापरला गेला तर या शहरातल्या रस्त्यांवरून गाड्या चालणार नाहीत, माणसं चालता येणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ऐरोलीला मी काय म्हटलं, आम्हाला पुनर्विकास करण्याकरता बॅलन्स असेल एवढा FSI पाहिजे. आम्हाला भरमसाठ FSI